वेलकम बॅक गाइज. न्यू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि नमस्कार सर्वांना आणि नवरात्रीची खूप सारी शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवारांना. आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. सो आज मी ओरसमध्ये जितके पण देवी वगैरे बसलेले आहेत तिकडे सर्व जागांवरती पाया पडायला जाणार आहे. मम्मीला पण सांगतोय, मम्मी कामावरून आल्यामुळे थकली आहे. सो मी आता एकटा चाललोय. सो वॉच टिल एंड गाइज, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. घरातून निघालेलो आहे गाइज. सो पहिला आम्ही जेतापूर कॉलनीपासून सुरू करणार. तिथून मग लाईन बाय लाईन जेतापूर कॉलनी, भवानी मंदिर वगैरे लाईन बाय लाईन सगळे असे दर्शन घेत जाणार. बाईक पण सर्व गाड्या आता माझ्याकडचे होते ते मी चकाचक एकदम धुवून काढलेले आहेत. सो लाईक करा फक्त. थँक्यू. वॉच टिल एंड गाइज. आमचं भवानी मंदिरचं आता भजन चालू आहे, बघू शकता. सो पहिला जेतापूर कॉलनी, तिथून लाईन बाय लाईन सर्व दर्शन घेणार. तुम्ही पण माझ्यासोबत या, दर्शन घ्या. सो वॉच टिल एंड गाइज. थँक्यू. जेतापूर कॉलनीत पोचलेलो आहे. ही त्यांची देवी. सो आता इथे आपण दर्शन घेऊया आणि इथून निघूया डायरेक्ट सेकंड लोकेशनवर. शान आहे तुझं देऊळ. आता जेतापूर कॉलनीतलं दर्शन झालेलं आहे. आता आमच्या बाजूचं मंदिर भवानी मंदिरकडे आम्ही आता जाणार. सो वॉच टिल एंड गाइज. माझं नशीब एवढं चांगलं की भवानी मंदिरकडे आलो आणि इतक्यातच आरती गावली मला शेवटची. ती तरी आता नशिबात आली तरी. चला वेळ न करता डायरेक्ट आरतीत घुसूया. गरीब असो वा श्रीमंत, येतो तुला ग शरण. नेक्स्ट लोकेशन डायरेक्ट ओरस फाटा. इकडे दर्शन घेण्यानंतर मग डायरेक्ट जेतापूर कॉलनी, नंतर सॉरी जेतापूर कॉलनी झाला, झेडपी कॉलनी आणि त्याच्यानंतर प्राधिकरण आणि त्यानंतर रात्री गरबा. सो वॉच टिल एंड गाइज. नशीब खूप दमदार आहे. आमच्या इथे फाट्यावरती पण आरती चालू आहे. आता छोटू पारकर दादांचं आहे ते मंडप वगैरे, ते पण आरती वगैरे सर्व चालू आहे. बघू शकता तुम्ही इथलं डेकोरेशन. महालक्ष्मी की आरती आता सुरू होणार आहे. सो आपण शेवटपर्यंत थांबूया आरतीला. सो वॉच टिल एंड. Thank you.
प्राधिकरण मध्ये इकडे भजन चालू आहे, बघू शकता तुम्ही. सो इथे लगेच पाय पडू आणि आपण लगेच जेतापकर वळीत जाऊया. तो प्राधिकरण मधनं निघालेलो आहे मी. पाऊस वाटेत आलेला आहे पण आता काही जास्त जोरात नाही म्हणून डायरेक्ट आता झेडकी म्हणजे काही लांब नाही म्हणून इथूनच तसंच जातो बारक्या भावताला. सो लाईक करा गाईज, विसरू नका. लाईक करा. आपली राणी आपल्या सोबतच चालणार पाहिजे. ए भाई गचके खाऊ नको, वाढून घातलंस तर साल्टा निघते. आज काय जास्त भीड अशी नाही पण म्हणून जास्त इथे राऊंड घेता येणार नाही. बट आत्ताच भवानी मंदिरकडे एक राऊंड मारून आलेलो आहे म्हणून बॉडी एकदम गरम झालेली आहे. सो फायनली गाइस आजचा दिवस संपलेला आहे. सो भेटूया उद्या. वॉच लँड लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाइस.